लातूर मार्केट कमिटीने पुन्हा या ठिकाणी लिलाव सुरू केलेला आहे. त्याचा काळ जर पाहिला तर केळीची लागवड मोठ्या प्रमाणात आपल्या माळशिरस तालुक्यामध्ये किंवा सोलापूर जिल्ह्यामध्ये झालेली आहे. त्यामुळं जो एक्सपोर्ट माल आहे त्याला दर आता आहे, परंतु एक्सपोर्ट शिवाय जो माल राहिलेला माल आहे किंवा केळी आहेत याला दर अतिशय कमी झाला आणि शेतकऱ्यांना ते अडचणीत होऊ लागलं आणि नुकसान होऊ लागलं. आणि मग अनेक शेतकऱ्यांनी मार्केट केवढे पुन्हा आपल्या केळीचा व्यापार या ठिकाणी किंवा लिलाव या ठिकाणी चालू करावा असा आग्रह केला. आणि मग आम्ही मार्केट कमिटीच्या संचालकांनी सर्वांनी या ठिकाणी निर्णय घेतला की आता पुन्हा आपण या ठिकाणी केळीचे मार्केट चालू करायचं अशी भूमिका घेतली ना आज या ठिकाणी चालू होत आहे. यापूर्वी कोरोना काळामध्ये मार्केट बंद होतं, म्हणजे केळी लॉकडाऊन असल्यामुळं संपूर्ण मार्केट बंद झालेलं होतं, खरेदी विक्रीचे व्यवहार बंद झालेले होते. तर अशा वेळी त्यावेळेला आपल्या लिलावाची पद्धत किंवा मार्केट कमिटीमध्ये येणारी केळीची आवक थांबलेली होती. आणि त्यानंतर शेतकऱ्यांना चांगला दर मिळाला, शेतकऱ्यांना बागेमधून चांगले दर मिळत गेले आणि आपल्या आंबोळीमध्ये मार्केटमध्ये लिलाव व्हायचं थांबलेलं होतं. परंतु शेतकऱ्यांच्या अडचण लक्षात घेऊन आणि त्याचं नुकसान टाळण्यासाठी पुन्हा आपण या ठिकाणी लिलाव पद्धतीनं केळी विक्री या ठिकाणी चालू केलेली आहे. समाधान वाटतं की शेतकऱ्यांनी या ठिकाणी प्रतिसाद दिलेला आहे आणि या ठिकाणी आवक केळीची आवक या ठिकाणी आलेली आहे, त्याचे लिलाव या ठिकाणी सुरू झालेले आहे. समाधान आहे, आनंदाची गोष्ट आहे. शेतकऱ्यांना सुद्धा समाधान यामध्ये वाटू लागलेलं आहे किंवा शेतकरी सुद्धा आनंदी यामुळे झालेला आहे असं पाहायला मिळतं. आज सुरुवात केलेली आहे आपण. या ठिकाणी कमीत कमी 15-20 टनाची आवक या ठिकाणी झालेली आहे. फारस प्रतिसाद तसा म्हणण्यासारखा कमी जरी असला, आता सुरुवातीला वाटत असला तर पहिला दिवस आहे आणि परत नंतर शनिवारी आपण मार्केट परत चालू करणार आहोत. म्हणजे 2 दिवस आपण आठवड्यातून केळीचा व्यापार या ठिकाणी किंवा मार्केटिंग किंवा लिलाव पद्धत या ठिकाणी होणार आहे. त्यामुळे शनिवारी आणि चांगली आवक